आज आपण इथं मस्त अशी मसाला भेंडी बघणार आहोत. त्यासाठी तर मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे. तर त्याला चांगलं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे पाण्यात. चांगलं सगळं पाणी निथळायचं आहे आणि एकदम आपल्याला अशा कॉटनच्या कपड्यामध्ये ना ह्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भेंडी ना एक चिकट अजिबात होत नाही. त्यामुळं स्वच्छ असा पुसून मी घेतलेली एकदम कोरडी होती भेंडी. आता इथं बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवते पटदिशीने. आता खूप लवकर पोरांना डब्याला द्यायची असल्या आपल्याला पटदिशीने गरबड पण असते. साधी आणि सोपी पद्धत लवकर दाखवते. आता एकदम अशा 5-6 भेंड्या घ्यायच्या. एवढ्या आपल्या हातात बसतं ना तेवढ्या भेंड्या घ्यायच्या. पुढचं देठ आणि मागचं देठ कट करायचं म्हणजे पटपट होऊन जातात. आता मी सगळं देठ वगैरे सगळं काढून घेतलं. आता बघू शकता इथं एकदम अशी उभी भेंडी घेऊन असे 2 भाग करायचे आहेत. आपल्याला मोठ्या साईजमध्ये ना आपल्याला अशी भेंडी ना कट करायची आहे एकदम अशी. म्हणून मसाला भेंडी खूप छान लागते ह्या पद्धतीने केल्यावर. अगोदर सगळा मसाला पण त्याच्यामध्ये अगोदर सगळा मसाला पण लागतो. त्यामुळं हे असे सगळे आता मी कट करून घेत आहे. तुम्हाला दाखवतात ह्या पद्धतीने तुम्ही पण अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत एकदम अशा. बघू शकता आता इथं मी सगळ्या स्लाईसना कट करून घेतल्या आहेत मस्त भेंडीच्या. बघू शकता इथं छान अशा. आता आपल्याला लसूण ना ठेचून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे उकळून आहे त्यामुळे मी असंच माझ्यावर ठेचून घेते. छान असा ठेचून घ्यायचा आता लसूण. आता मीडियम साईजचा आपल्याला एक कांदा कट करून घ्यायचा आहे. छान असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता इथं मस्त. आता मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये. आता एक पळी तेल टाकून घेतलं आहे. आता गरम झालं आहे आपलं तेल. आता ह्यात आपल्याला ना जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरी मोहरी चांगली तळतळली की आपल्याला त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे वास खूप छान लागतो फोडणीचा. आता इथं आपण कांदा कट करून घेतला ते पण आपल्याला छान आता परतून घ्यायचं आहे. लालसर गुलाबी रंग येऊस्तर आपल्याला भाजायचा आहे छान कांदा. त्यात थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं काय होतं कांदा पटदिशीने आपला छान असा परतून जातो. आता तिथं मी शेंगदाणे घेते. हे आपल्याला शेंगदाणे आबडधोबड बारीक करायचे आहेत. इथं थोडीशी हळद टाकलेली आहे. आता आपण बघू शकतो मऊसूद असा कांदा झालेला आहे. आता मस्त भेंडी त्यात टाकून घ्यायची आहे आपल्याला. कोणाला आवडत नसेल हे भेंडी अगदी चाटून पुसून बोटे खाते इतकी छान भेंडी होती ह्या पद्धतीने केली तर. नाक जी अशी मुरटत ना भेंडीची भाजी केल्यावर बाबा चिकट होती. हे चिकट अजिबात होत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आता छान अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला बारीक गॅसवर ह्याला ना छान मंद आचेवर चांगला अशी मऊसूद भाजून घ्यायची आहे छान अशी. तोपर्यंत तुम्ही आबडधोबड शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. त्यात आपल्याला लाल तिखट धना पावडर गरम मसाला पुन्हा इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे थोडासा आणि थोडासा आपण ह्यात ना मॅगी मसाला टाकून घेतला आहे. आता छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. ह्याला आपल्यात थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा पळी आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला सगळा शेंगदाण्याचा कुटाला लागतो आणि असा खूप छान पण लागतो. आता इथं मस्त आपली भेंडी फ्राय झाली. बघू शकता अशी मोकळी फडफडीत चिकट अजिबात झालेली नाही आहे. थोडंसं आता कोथिंबीर टाकून हा मसाला आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आता जेवढं लागेल तेवढंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अगोदर बघू शकता थोडंसं टाकून घेतलं आहे. आता अजून आपल्याला थोडं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. थोडासा अजून मी शेंगदाण्याचं कूट त्यात टाकून घेते. खूप छान अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. खूप छान होती भेंडी. तर बघू शकता आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. अजून 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनिटांनी आपण झाकून ठेवलेलं बघू शकता आता कसं झालेलं आहे. एकदम आपली भेंडी मोकळी फरफटीत झालेली आहे. बघू शकता अजिबात चिटकत नाही. बघू शकता मस्त झालेली आहे. नक्की तुम्ही पण अशी करून बघा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कशी वाटली भेंडी नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता एकदम अशी मोकळी झालेली आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं छानसा एक व्हिडिओ घेऊन. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. बघू शकता आपला भेंडी मसाला फ्राय एक नंबर झालेला आहे. छानशी रेसिपी अशीच घेऊन भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नक्की कमेंट करून सांगा.